फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो, टीकेनंतर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. मनोज जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पवित्रा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी. नाशकातील तपोवनपासून निघालेला आदिवासी संघटनांचा उलगुलान मोर्चा महामार्गावर आला, तर आंदोलकांनी केला ठिय्या, झाली वाहतूक कोंडी. रोहित पवार यांच्या निशाणावर मंत्री संजय शिरसाटांनी जमीन घोटाळा केला, रोहित पवारांचा आरोप. भाजपने मुंबईत भाकरी फिरवली, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचं आहे, अमित शहांचा विरोधकांना सवाल. सदाभाऊ खोतांना गोरक्षकांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न, पुण्यातील फुरसुंगी परिसरातली घटना, सदाभाऊ खोतांचं सिंहगड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. वराह जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून उपरोधी का आंदोलन, सोलापूरमध्ये मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. एटीएमसाठी नवीन नियम लागू होणार, एटीएममध्ये महिन्याला फक्त 3च मोफत व्यवहार करता येणार, चौथ्या मोफत व्यवहारासाठी प्रत्येक वेळी 23 रुपये अधिकचे मोजावे लागणार. वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट, तर सणासुदीमुळे वरंध घाट पुन्हा झाला खुला. अमरावतीतल्या जयस्तंभ चौकामध्ये उड्डाणपुलाला गेले तडे, तर पुलावरून अवजड वाहतूक केली बंद. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये उत्स्फूर्त स्वागत, शुक्ला आता स्वगृही. गंगापूर धरण सध्या 97% भरलं, गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुण्याची प्रभाग रचना अत्यंत अन्यायकारक, पवार गटाचा प्रशासनावर आरोप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचा राजभवन इथं होणार सन्मान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार सत्कार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, तब्येतीच्या कारणामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट.